राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष, सिडकोचे माजी संचालक व माजी नगरसेवक नामदेव भगत यांच्या संकल्पनेतून अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं नेरूळ येथील श्री गणेश रामलीला मैदानावर 8 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या दरम्यान भव्य आगरी कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आज या आगरी कोळी महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते संपन्न झालं। या प्रसंगी माजी खासदार आनंद परांजपे, आयोजक नामदेव भगत, माजी नगरसेविका इंदुमती भगत, पूनम पाटील, समाजसेवक मिथुन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबईचे पदाधिकारी, अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टचे पदाधिकारी आदी उपस्थित होते। आगरी कोळी महोत्सवाचं यावर्षीचं यंदाचं 19वे वर्ष आहे। आगरी कोळी समाजाची ग्रामसंस्कृती, लोककला व लोकपरंपरेचं जतन व्हावं, नवोदित कलावंतांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देतानाच जुन्या जाणत्या कलाकारांचा गुणगौरव व्हावा, ग्रामसंस्कृती आणि नागरी संस्कृती यांच्यामध्ये वैचारिक आदान प्रदान व्हावं, सांप्रदायिक एकता व एकात्मता वृद्धिंगत व्हावी हाच उद्देश ठेवून मागील 18 वर्षांपासून नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली आगरी कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच आगरी कोळी समाजाच्या ग्रामसंस्कृतीचा आकर्षक देखावा, संस्कृतीदर्शक चित्रप्रदर्शन, खाद्य संस्कृती, सुक्या मासळीचा बाजार, भव्य फन फेअर हे या महोत्सवाचं खास आकर्षण असतं। तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवाची रंगत वाढवत असतात। या महोत्सवामध्ये खवय्यांना विविध प्रकारच्या मासळींचा आस्वाद घेता येतो। याशिवाय या महोत्सवाच्या माध्यमातून समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आगरी कोळी समाजातील व्यक्तिमत्वांना ट्रस्टच्या वतीने आगरी समाजभूषण व कोळी समाजभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं। या प्रसंगी उपस्थित रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आगरी कोळी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे। गेली 18 वर्षाची ही परंपरा आहे। नामदेवजी भगत अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या हा महोत्सव पार पाडतात, त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते। आगरी कोळी समाज हा मातृसत्ताक संस्कृती जपणारा समाज आहे। त्याच्यामुळे मी आत्ताच माझ्या भाषणात सांगितलं की खरं तर लग्नामध्ये हुंडा घेत नाही आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। महिलेला सन्मान दिला जातो। घरातली मुख्य जबाबदारी बरोबरच कोणताही उत्सव असू दे, सण असू दे, महत्त्वाचं काम असेल तर ते महिलेच्या हातात सोपवलं जातं। इतका विश्वास, इतका सन्मान त्या महिलेला दिला जातो आणि हे आगरी कोळी समाजाचं वैशिष्ट्य आहे। याचं अनुकरण हे इतरांनी देखील केलं पाहिजे। खऱ्या अर्थानं आगरी कोळी समाजाच्या या महोत्सवामध्ये खाद्य महोत्सवाची रेलचेल आपल्याला दिसतेय। म्हणजे एकंदर कोणतीही गोष्ट करणं सोपं असतं, सातत्य त्याच्यात टिकवणं फार महत्त्वाचं असतं। हे सातत्य टिकवण्याची जबाबदारी नामदेवजी भगत यांनी घेतलेली आहे। आम्हाला कौतुक आहे आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता आदरणीय दादा असतील, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लबाई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। आज माझ्या समवेत आनंदजी परांजपे देखील या महोत्सवाला उपस्थित राहिलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा महिलांच्या उपस्थितीमध्ये या आगरी कोळी महोत्सवाला या ठिकाणी सुरू झाली। आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल, या आगरी कोळी महोत्सवाला आपणही 12 दिवसांमध्ये कधीही हजेरी लावावी आणि या खाद्य संस्कृतीबरोबर या ठिकाणी सादर होणाऱ्या भजन असतील किंवा इतर उपक्रम असतील, या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं।